अकोला शहरातील मोठी उमरी परिसरामध्ये 17 फेब्रुवारीच्या रात्री 7 वाजताच्या सुमारास एका गोदामात साठवून ठेवलेल्या कापसाच्या गंजीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत सुमारे 55 ते 60 क्विंटल कापूस तसेच 7 ते 8 खतांची पोती जळून खाक झाली आहेत. या घटनेत शेतकऱ्यांचे अंदाजे 7 ते 8 लाख रुपयाचे नुकसान झाले आहेत. अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये विशाल आसोलकर या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. माझं नाव विशाल देवीदास आसोलकर. माझं शेत यावलखेड शिवारामध्ये येते. 127 128 माझा गट नंबर आहे. चाचोंडी रोडवर डवले कॉलेजच्या बाजूला माझं एक कापसाचं गोडाऊन होतं. त्याच्यामध्ये माझा एक अंदाजे 55 ते 60 क्विंटल कापूस ठेवलेला होता. त्याच्यामध्ये DAPचे खताचे पोते होते 8 आणि युरियाचे 6 पोते होते आणि त्याच्यामध्ये फवाऱ्याच्या औषधाचे काही बॉक्स होते. मी बाहेरगावी गेलेलो होतो. मला किशोर भाऊ बोरकर यांचा फोन आला. त्यानंतरच मला इथं कळालं की आग लागलेली आहे आणि आग इतकी भीषण होती की मी येईपर्यंत पूर्ण जळून खाक झालेलं होतं. किती नुकसान झालं? अंदाजे 55 ते 60 क्विंटल जर कापूस म्हटलं तर आजच्या भावानुसार 5.5 ते 6 लाख रुपयाचं नुकसान झालं आणि खताचे पोते सर्व धरून 7 ते 8 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे.